आता बातमी पुण्यात नाही। पुण्यातल्या हडपसर परिसरामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याची घटना घडली होती। आरोपी हा आता इलेक्ट्रिक ओलामधून आला होता अशी ही माहिती समोर येते। अतिदक्षता विभागाच्या बाजूला असणाऱ्या पुरुष स्वच्छतागृहात ही वस्तू ठेवण्यात आली होती। हॉस्पिटलमध्ये येत असताना आरोपीचा हा सीसीटीव्ही आता समोर आलाय आणि या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस त्याचा शोध घेत आहेत। पुण्यामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याची घटना घडली होती आणि त्यानंतर आता ही वस्तू निकामी करण्यात आली आहे। मात्र आता सीसीटीव्हीच्या आधारे आता आरोपीचा शोध घेतला जातोय। आरोपी सीसीटीव्हीत कैद झालेला आहे। इलेक्ट्रिक बाईक घेऊन तो या ठिकाणी परिसरात आला होता आणि त्यानंतर आता त्याचा शोध घेतला जाणार आहे। कोणत्या कारणामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे किंवा कुणी केला आहे, कोणाच्या सांगण्यावरून केलेला आहे, त्याचा सगळा तपास सध्या केला जातोय। पुण्यातल्या हडपसर भागामध्ये जो की अतिशय वर्दळीचा भाग असतो, विशेष म्हणजे एका रुग्णालयाच्या जवळच ही वस्तू ठेवण्यात आली होती, त्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती। भीतीचं वातावरण सुद्धा या ठिकाणी निर्माण झालं होतं।